हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजचा स्पेशल दिवस आहे. आम्ही चाललोय धुरंधर बघायला आणि ते पण ग्लोबल लॉन्चच्या एक दिवस आधी, जे की त्यांचे पेड प्रिव्ह्यूज असतात. त्याचा पण फर्स्ट शो बघायला चाललोय. म्हणू शकतो की सगळ्यात पहिले बघणारे धुरंधर. 4:45चा आमचा शो आहे आणि टू बी ऑनेस्ट आम्हाला माहीतच नव्हतं की असं काही पेड तो एक खूप कॉमेडी किस्सा आहे. सानिका सांगेल तुम्हाला. पेड लॉन्चच्या आधी सुद्धा असे मूवीज बघता येतात असं आम्हाला माहीतच नव्हतं. म्हणजे पहिले तर ओमकारला वाटलं की 16 तारखेला मूवी रिलीज होणार आहे आणि जेव्हा आम्ही बुक माय शो ओपन केलं तिकीट बुक करण्यासाठी तेव्हा 18 तारखेचं बुकिंग दिसत होतं. मग ओमकार मला बोलायला लागला काय आपले 2 दिवसाचे शो गेले हे ते. अरे ऑब्विसली भाई, मला वाटलं 16 तारखेला लॉन्च होणार आहे तेच डोक्यात होतं आणि म्हणलं भाई 2 दिवस लोकांनी बुक करून टाकलं पूर्ण. म्हणजे एवढे मूर्ख असो आम्ही, पण ते त्या हाईप मध्ये झालं आणि म्हणलं की ठीक आहे 18ला जो शो मिळतो तो करून टाक, आपल्याला बघायचा आहे मूवी. आणि आम्ही बुक करून टाकला. कारण हाईपच एवढी आहे ना या मूवीची की लोकांनी लोकांना वेळ लागले. म्हणजे आत्ता पण आम्ही बघत होतो मगाशी मूवी तिकीट्स लिटरली पूर्ण ह्या वीकेंड पर्यंत ऑलमोस्ट सगळे शोज थिएटर्स फुल आहेत. म्हणजे सकाळी 5:15चा मूवी आहे आय थिंक मिलेनियम मॉलला. 6:15 सोड, रात्री 2:30 वाजताचा मूवी आहे तो पण पूर्ण फुल होतोय. म्हणजे खूप काय म्हणजे बोलायचं भाई. क्रेझी फॅन्स आहेत धुरंधरचे. आम्हाला म्हणजे म्हटलं की ठीक आहे आपण करून टाकू. आम्ही बुक करून टाकलं आणि तिकीट्स होते 1500ला रिक्लायनर. पण म्हणलं ठीक आहे आता करून टाकू, आता एवढी हायप मूवीची म्हणजे एवढं असू शकतं महाग. सो ठीक आहे आम्ही करून टाकलं बुक. आणि हा एवढा लॉर्ड आहे ना, मला म्हणे 4 तासाचा पिक्चर आहे, सीटमध्ये खूप अनकम्फर्टेबल होईल तर मस्त जरा रिक्लायनर यावेळेस ट्राय करू. म्हणलं ठीक आहे नो प्रॉब्लेम. हे बुक करून टाकले, 3000 रुपये झाले आणि फक्त. बुक वगैरे केलं. मग म्हणलं ठीक आहे आता ट्रेलर बघूया आणि ट्रेलर वगैरे पाहिलं, मज्जा आली. आणि ट्रेलरला लास्टला लिहिले मूवी लॉन्चिंग ऑन 19 मार्च. आम्ही तिकडे डायरेक्ट येडे झालो, पण 18 मार्चला कुठला मूवी बुक केलाय मग. आणि मग नंतर प्रेम आले की 18 मार्चला पेड प्रिव्ह्यूज आहेत. मग नाही. लक्षात आलं वा, म्हणलं ठीक आहे आणि- चला, जे होतं चांगल्यासाठी होतं. सगळ्यात पहिले आपण मूवी बघून घेऊ आता आणि तुम्हाला पण दाखवतो कसा एक्सपिरियन्स. आणि पहिले आम्हाला काय वाटलं म्हणजे 18 मार्चला जर आपण बघतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे जस्ट असं काही ग्लिम्स असणार आहेत किंवा असं काही पहिले वाटलेलं मला. पण नंतर मग काही पोस्ट पाहिले इन्स्टावर आणि मग नंतर कळलं की हां ठीक आहे पूर्ण मूवीज आपण बघणार आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तर चला बघूया कसा आहे मूवी आणि तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू देऊच. आता मूवी जाण्याच्या आधी आम्ही चाललोय मिसळ खायला. तर मस्तपैकी पहिले मिसळ खाऊ आणि मग मूवीला जाऊ. येस. चलो. तर मस्तपैकी मिसळ खाल्ली. एकदम मस्त मिसळ होती, खूप आवडली. मस्त होती. येस. आता आपण मॉलमध्ये जाणार आहे, थोडंसं फिरणार आणि मग मूवी बघणार. चला जाऊया. चलो. हा मुलगा कुठली खेळणी बघतोय बघा. चलो चला. एक्साइटेड. यार इंटरमिशन होऊन सुद्धा लाईट्स नाही लावले यार. क्रेझी अनएक्सपेक्टेड इंटरमिशन. एकदम. आता काहीतरी खाऊयात जरा. सोच मेरी एक मदद कर दे यार. भारत माता की.
फायनली धुरंधर रिव्हेंज बघून झालंय आणि मूवी एकदम जबरदस्त आहे, खूप भारी. खूप मजा आली. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर्स आहेत लास्ट मूवी मध्ये जसे होते चॅप्टर 1, 2, 3. इंटरमिशन एकदम अनएक्सपेक्टेड, अचानक अनएक्सपेक्टेड म्हणजे झालं. वाटणारच नाही की इंटरमिशन आलं. असं मूवी फ्लो मध्ये चालू आहे आणि डायरेक्ट इंटरमिशन येतं आणि सरप्राईज वर एकदम. आणि खूप सरप्राईजेस आहेत मूवी मध्ये, अनएक्सपेक्टेड, एकदम अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात. म्हणजे शेवटपर्यंत, मूवीच्या शेवटपर्यंत नुसते सरप्राईज भरलेत मूवी मध्ये. तुम्हाला आता मी काही म्हणजे फोडत नाही मूवी, नाही तर येस, स्पॉइलर तर नाही देणार या हो व्हिडिओ, ना. नाही तर तुमची मजा जाईल. पण नक्की या व्हिडिओ म्हणजे नक्की या मूवी बघायला. खूप जबरदस्त मूवी आहे, पैसा वसूल मूवी आहे. आम्ही तर 1,500चं तिकीट काढून आलोय, पण तुम्हाला तर स्वस्त मिळेल कारण की आता लॉन्च होणार आहे उद्या. आम्ही आय थिंक लकी होतो कारण की PVR मधले आता आम्ही पोस्ट पाहिला 5, 5:15 आयनॉक्सचा शो कॅन्सल झालाय 4:15 आणि 5:15चा. पण आमच्या शो मध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम आलेला वाटतं, कारण की 4:45चा शो होता आणि आम्ही 4:45 पासून येऊन बसलोय आणि पूर्ण, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की पूर्ण काहीच नव्हतं होत, ना ऍड्स चालू होते ना काहीच चालू नव्हतं. आणि अचानक 5:30 वाजता एक कुठलं तरी टायगर श्रॉफच्या मूवीचं एक गाणं लागलं आणि डायरेक्ट धुरंधर सुरू झाला. म्हणजे जनगण पण नाही झालं ऍक्च्युली, काहीच नाही झालं. कॉकटेल 2 वगैरेचा ट्रेलर दाखवला आम्हाला आणि अजून 1-2 मूवीजचा ट्रेलर दाखवला. जनगण म्हणणं तर कंपल्सरी आहे. एक्झॅक्टली, काहीतरी इश्यू झाला होता. काहीतरी issue आमचं पण झाला. PVR आयनॉक्सच होतं, पण हा, आयनॉक्सच एकत्रच झालेत ते, मर्ज झालेत. हा एक्झॅक्टली, ते कन्फ्युजिंग आहे. एनिवेज, पण मूवी पण एकदम कुठेतरी पुण्यात 2 शोज कॅन्सल झालेले, पण आमचा नाही झाला, आम्ही लकी होतो. आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो पेड प्रिव्ह्यूजचा फर्स्ट शो पाहिला आणि खूप मजा आली. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण लवकर जावा, मूवी बघा, खूप भारी मूवी आहे. आणि हे आणि पेड प्रमोशन नाहीये, आम्ही खरंच आमचा खर्च करून गेलो होतो. हो. आणि फक्त एक आहे की मूवी येण्याआधी थोडी हाईप झालेली की 4 जूनला परत 3rd पार्ट येणार आहे. मूवीच्या एंड सीनला, म्हणजे एंड क्रेडिटला पण असं काही त्यांनी सांगितलं नाही की नेक्स्ट पार्ट येणार आहे. इथेच धुरंधर सिरीज एंड झाली असं वाटतंय, माहित नाही. त्यांनी मूवी मध्ये तर नाही सांगितलं की नेक्स्ट पार्ट येणार आहे, मे बी. पण कारण movie की बघून- लास्टला असं काही त्यांनी काय म्हणतात, कुठे असं त्यांनी हे नाही सस्पेन्स केलं. वर नाही सोडलंय. एक एंडिंग केली मूवीची प्रॉपर, हा. हॅपी एंडिंग. ते तर ते आहे. तुम्ही बघालच. हा, पण कुठेतरी मूवी बघून 1-2 पॉइंट्सला आम्हाला वाटलं की हा, अजून होप्स आहेत, नेक्स्ट पण येऊ शकतो. हा, आता वाटत ते होतं. तुम्हाला चॅप्टर्स बघून कळतील. हम्म. आणि एक चॅप्टर होता ज्याच्यामध्ये थोडस आम्हाला, म्हणजे मला ऍक्शन सीन्स थोडेसे बोर वाटले, पण ठीक आहे, म्हणजे आता मूवी आहे शेवटी, ठीक आहे. हिरो इज हिरो. ओके, तो हा होता एक सिम्पल शॉर्ट व्हिडिओ. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा धुरंधर आणि धुरंधरचा रिव्ह्यू पण. सो येस, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय.